येशू जगाच्या उद्धारासाठी क्रूसावर मरतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. दुपारी प्रखर उन्हात येशूला क्रूसावर खिल्ले होते. 3 तास येशू अतीव दुःखात असताना लोकांनी त्याची निंदा केली. तरी त्याने सर्वांना क्षमा करून उजव्या हाताकडील पश्चातापी चोराला स्वर्गात नेण्याचे वचन दिले. आपल्या कुमारी मातेला जगाची माता म्हणून नेमली आणि शेवटी आपला आत्मा देवाच्या हवाली करून त्याने प्राण सोडला. थोडा वेळ शांत येऊन आपल्या पापांची आठवण करून क्षमा मागूया. जेजूच्या पवित्र रक्ताशी आपलं जीवन पवित्र व्हावं. जेजूचे पवित्र रक्ताशी आपलं घरदार पवित्र व्हावं. जेजूच्या रक्ताशी आपला कामधंदा पवित्र असावा म्हणून क्षमा मागूया. त्या क्षणी भयंकर धरतीकंप झाला. सूर्याचा प्रकाश अंधुक झाला. सर्व जगात अंधार पसरला. कित्येकांची थडगी उघडली. मेलेली माणसे जिवंत झाली आणि यरुशलेम देवलातील पडदा वरून खालपर्यंत फाटला. अशा प्रकारे पापी जगाचे तारण पूर्ण झाले. चिंतन. हे येशू, क्रूसावर टांगत असताना तू माझी आठवण करून आपल्या आईला माझी आई म्हणून नेमलीस. त्या चोराला व तुझ्या वैऱ्यांना माफी केली. अशा प्रकारे माझ्या श्रमेची आशा वाढविली. मला पापांची माफी मिळेल व कुमारी मरिया मला मदत करील आणि तुझे कष्ट व मरण ह्यांच्या पुण्याई मुले मला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळेल, अशी मी आशा बाळगतो. आमेन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. आणि नावाचे घरी ज्या देवाचे पुत्रान घेऊन अंगानी माणसाचा नीतल माऊलीचे खुशी देवराय सर्गवशिया मामदी पासवाला बोल पापानी नाव पापाचा स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या पापांची क्षमा करीतो, तसेच तू आमच्या पापांची क्षमा कर. आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे